नमस्कार मित्रांनो. दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यामध्ये सातत्याने आपण दूध उत्पादकांना, ग्रामीण युवक, महिला आणि नवउद्योजक यांना प्रेरणा देण्यासाठी नवनवीन विषय आणि ज्या मिसलिंक आहेत त्या त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, दूध प्रक्रियेमध्ये किंवा दुधाच्या व्यवसायामध्ये पिढ्यानपिढ्या पारंपरिकरित्या दुधाचा व्यवसाय करत असताना अनेक वेळा नवे सातत्याने फेल्युअर किंवा खर्च आणि जमा याची कुठेतरी तोंडमिळवणी होत असतानाही नवउद्योजक किंवा दूध व्यवसायातील व्यावसायिक हे पुढे का जात नाही याविषयी एक दोन मुद्दे मी आज ठळकपणे तुमच्याशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम स्वतःला ते व्हिज्युअलाइज करत नाही किंवा येत्या 1 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये माझा व्यवसाय कुठे असेल याविषयी ते विचार करत नाही. आणि तशा पद्धतीने जर त्यांनी विचार केला की साधारणपणे 1 वर्षामध्ये मी XYZ कुठला प्रॉडक्ट लॉन्च करून त्याचं पॅकिंग करून आपल्या तालुक्यामध्ये सर्वत्र डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहे. त्याचप्रमाणे पुढची पायरी म्हणजे की हा व्यवसाय सातत्याने टिकण्यासाठी त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय ऍक्शन घेतली पाहिजे या गोष्टी त्यानंतरच विचार करायला सुरुवात होत असते. पण आपल्या व्यावसायिकीकरण करणं आणि त्यासाठी सातत्याने ते विचार डोक्यामध्ये असणं हा अतिशय महत्वाचा विषय आहे. की ज्या गोष्टी भविष्य काळामध्ये आपल्याला व्यवसाय वृद्धीसाठी महत्वाच्या ठरणार आहेत त्याची बीज आज आपल्याला लावली पाहिजे, त्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. कारण व्यवसाय आपोआप मोठा होत नाही किंवा कुठलाही ब्रँड ज्यावेळेला प्रस्थापित होतो, मार्केटमध्ये नावारूपाला येतो, तो आपोआप होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ही बाब आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणून मित्रांनो, आपण फक्त व्यवसायामध्ये काम करत असताना त्यामध्ये आपला व्यवसाय हा अधिकाधिक हायटेक आणि चांगल्या प्रतीचे पदार्थ ग्राहकांपर्यंत कसे पोहोचवता येतील याविषयी सुद्धा विचार केला पाहिजे. आता हे करत असताना आपल्याला महत्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे की त्यासाठी आपल्याला बाजारपेठ उपलब्ध आहे का, किंवा आपण निर्धारित केलेल्या क्वांटिटी किंवा पदार्थाची अपेक्षित विक्री ही आपण म्हणतो तेवढी आपण ठरवलेल्या भागामध्ये, एरियामध्ये होणार आहे का, तिथल्या लोकसंख्येचा अंदाज, त्याचप्रमाणे तिथल्या ग्राहकांची आवड या सर्व बाबी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून फक्त 1-2 पदार्थांवर अवलंबून न राहता थोडंसं आपण ब्रॉड आउटलुक ठेवून त्याविषयी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपला व्यवसाय हायटेक करत असताना किंवा व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करत असताना आपण सर्वप्रथम आपली आर्थिक क्षमता काय आहे आणि त्याप्रमाणे आपण ध्येय धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. होतं काय की बऱ्याच वेळेला आपल्याला किती गुंतवणूक करायची आहे, कोणते पदार्थ तयार करून त्याचं मार्केटिंग करायचं आहे, किती दूध हँडलिंग करायचं आहे किंवा दररोजची हँडलिंग कॅपॅसिटी आपली किती असेल, या सर्व बाबी आपण करणाऱ्या गुंतवणुकीवर अवलंबून असतात. आणि त्याचा लेखाजोखा, त्याचा हिशोब आपल्याकडे असला पाहिजे. आता या सर्व गोष्टी वरकरणी हिशोब करून चालणार नाही. जर आपण अंदाजे किंवा कोणीतरी मित्र किंवा तथाकथित दूध व्यावसायिक किंवा अनुभवी व्यक्ती आपण ज्यांना समजतो त्यांना खरंच सखोल माहिती आहे का याचाही विचार करणं आवश्यक आहे. आणि दिवसेंदिवस आपला व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आपण
जे निर्णय घेत असतो किंवा जे निर्णय घेणं अपेक्षित असतं ते निर्णय तेव्हाच शक्य आहे की ज्या वेळेला आपला माइंडसेट किंवा आपली विचार करण्याची क्षमता ही योग्य त्या रीतीने राहील, तर आणि तरच आपण भविष्यातील आडाखे मांडू शकतो, भविष्यातील विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे अंमल करून आपण एक यशस्वी उद्योजक घडू शकतो. यामध्ये येणारी एक प्रमुख अडचण ही अशी आहे की आपण स्वतः फक्त दररोजचा व्यवसाय हा पार पाडत असतो आणि उद्या आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये किंवा टेक्निकल पद्धतीने, ऍडव्हान्स पद्धतीने त्याला करण्यासाठी आपण योग्य ते नियोजन करत नाही किंवा करायला पाहिजे हेही आपल्या लक्षात येत नाही. आपण जे पदार्थ तयार करत असतो त्यामध्ये कायम व्हेरिएशन किंवा क्वालिटीमध्ये बदल होत असतात आणि त्याचा परिणाम असा होत असतो की आपला कस्टमर टिकून राहत नाही. ज्या वेळेला तुमचा एखादा पदार्थ तुम्हाला असं वाटतंय की खूप चांगल्या पद्धतीने तयार होतो आहे, परंतु जर तो कधीतरी 8 दिवसांनी 15 दिवसांनी जर त्याची अचानक क्वालिटी बदलत असेल किंवा त्याच्यामध्ये काही बदल होत असतील, तर हे नक्की समजून जा की आपल्याला या पदार्थाविषयी सखोल टेक्निकल नॉलेज घेणं आवश्यक आहे. तर आणि तरच आपण 12 महिने एकाच क्वालिटीचा पदार्थ ग्राहकाला देऊ शकतो आणि त्यामधून आपल्याला एक संतुष्ट ग्राहकांची मालिका मिळू शकते. आपला व्यवसाय हायटेक होऊन त्यामध्ये आपण चांगल्या किंवा उच्च स्तरावर काम करण्याची आपली इच्छा असते. आपला व्यवसाय उंच लेवलला जाऊन त्याचा ब्रँड प्रस्थापित होऊन मार्केटमध्ये सातत्याने टिकला पाहिजे. त्यासाठी आपण फक्त विचार करून नाही तर ऍक्शन किंवा त्या अनुषंगाने पावले टाकणं गरजेचं आहे. जरी आपल्याला नेहमी वाटत असतं की मी गेली कित्येक वर्ष हा व्यवसाय करत आहे आणि मला यामध्ये बरेचसे बारकावे समजलेले आहे, परंतु बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की काही गोष्टी त्यामध्ये आपल्या मिस झालेल्या असतात किंवा राहून गेलेल्या असतात किंवा त्या आपल्याला माहितीच नसतात. त्यामुळं तो पदार्थ कधीतरी बिघडतो आणि मग आपल्याला कस्टमरकडून फीडबॅक हा काही योग्य येत नाही. बऱ्याच वेळेला आपला कस्टमर रिपीट होत नाही, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, एकदा आलेला कस्टमर हा परत कुठल्याही कारणाने त्यातल्या त्यात क्वालिटी आणि रेट याचं एक कॉम्बिनेशन आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण व्यवसायामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, म्हणजे कस्टमर कुठेही जात नाही. कारण कस्टमरला हवी असते त्यांच्या दिलेल्या पैशाच्या मोबदल्यामध्ये योग्य त्या प्रॉडक्टची क्वालिटी. परंतु आपण जर त्याकडे दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला, तर मग कस्टमर सुद्धा आपल्याकडे कानाडोळा करतो. ही बाब विसरून चालणार नाही. त्यानंतर प्रामुख्याने जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण आपल्याला येत्या वर्षभरामध्ये आपला व्यवसाय कुठे असला पाहिजे किंवा काय लेवलला गेला पाहिजे याच्यासाठी ध्येय धोरण ठरवणं गरजेचं आहे. आणि नुसतं ध्येय धोरण ठरवून चालणार नाही, तर त्यासाठी योग्य ती पावलं योग्य त्या टेक्निकल व्यक्तीच्या मार्फत आपण टाकली पाहिजे, म्हणजे निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण सातत्याने आपण व्यावसायिक दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्याला महत्वाच्या वाटतात त्या गोष्टी व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये जर आल्या तर आपला व्यवसाय चौपट व्हायला वेळ लागत नाही. चौपट याचा अर्थ असा की आपला व्यवसाय थांबायला किंवा त्यामध्ये अडचणी यायला वेळ लागत नाही. त्यामुळे व्यवसाय वेगळा, नाती गोती, लग्न, पूजा, साखरपुडे आणि त्याचप्रमाणे अनेक गोष्टी असतात. त्या व्यवसायाच्या वाढीसाठी आपल्याला कधी कधी अडचणीच्या ठरतात किंवा
आपण त्याचं कारण शोधून त्या गोष्टीला मध्ये आणून कधीतरी व्यवसाय वाढीसाठी वेळ देत नाही किंवा टेक्निकल असिस्टन्स किंवा व्यवसायाभिमुख माहिती आपल्याकडे येण्यासाठी आपण काय प्रयत्न केले याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला व्यवसाय वाढीची अपेक्षा आहे किंवा व्यवसाय वृद्धी व्हावी, एवढा नफा आपल्याला मिळावा असं वाटत असतं, परंतु त्या दृष्टीने तेवढा प्रयत्न तुम्ही केलाय का? आता नुसता प्रयत्न आंधळेपणाने किंवा माहिती नसताना करणे म्हणजे खरोखर मोठी अडचण आहे. त्यासाठी टेक्निकल असिस्टन्स आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे आणि ते आपण टाळत असतो. आता मी सातत्याने जाहिरात असेल किंवा युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा जे व्यावसायिक दूध व्यवसायामध्ये प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी या गोष्टी सांगत असतो. परंतु असाही दृष्टिकोन असू शकतो की ऍडव्हर्स इफेक्टचा किंवा समोरच्याला काय मिळतं याचाच आपण जर विचार करत राहिलो तर मग आपली व्यावसायिक वाढ खुंटल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही व्यवसाय जरी असला तरी त्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये इत्थंभूत माहिती जी आपल्याला असलीच पाहिजे त्याविषयी आपण त्या ठिकाणी योग्य तो वेळ पैसा खर्च करणे आवश्यक आहे. कारण एकदा मिळालेला फॉर्म्युला एखाद्या पदार्थाचा हा तुम्हाला लाईफ टाईम मदत करणारा असतो. तुमचा प्रॉडक्ट, तुमचा व्यवसाय हा सेटल करणारा असतो. त्यामुळे संकुचित विचार न ठेवता त्या ठिकाणी तुम्ही वेळ खर्च केला पाहिजे, पैसाही खर्च केला पाहिजे. या बाबी अत्यंत महत्वाच्या असतात. लाखो रुपयाच्या मशिनरी खरेदी करून आपण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतो. परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या मशिनरी आपण खरेदी करत असतो त्यांची किंमत आपण जी देतो आहे ती बरोबर आहे का, तेही आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतं. आणि अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्यांची 50,000 रुपये किंमत आहे ती 80-90,000 रुपयाला लोकांनी विकत घेतलेली आहे. मी पर्सनली सुद्धा अनेक लोकांशी चर्चा करत असताना या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. परंतु हा दृष्टिकोन आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही, व्यावसायिक दृष्टिकोन, व्यावसायिक माइंडसेट आपला जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवसायामध्ये पुढे जाणं फार अडचणीचं आहे. डेअरी सेक्टरमध्ये काम करत असताना आपल्याला आपला फोकस किंवा आपला ध्येय धोरण निश्चित असणं हे अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, लवकरच होणाऱ्या दूध प्रक्रिया प्रशिक्षणामध्ये आपण जर सहभागी झाला तर निश्चितपणे आपल्याला या सर्व गोष्टी आपण एका प्लॅटफॉर्मवर 1 to 1 म्हणजे प्रत्यक्ष एका व्यक्तीबरोबर वैयक्तिक चर्चा करून त्यांचे प्रश्न काय आहेत, वैयक्तिक अडचणी काय आहेत, मार्केटिंग संदर्भात असतील किंवा प्रॉडक्ट तयार करण्यासंदर्भात असतील, पॅकिंग संदर्भात असेल किंवा टिकवण क्षमतेच्या संदर्भात सुद्धा काही अडचणी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा या प्रशिक्षणामध्ये करत असतो. तर लवकरच होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये आपण निश्चितपणे सहभागी व्हावं आणि आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जावा असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं, त्रुटी काय आहेत किंवा आपल्या मनातील अडचणी काय आहेत याविषयी सुद्धा मला निश्चितपणे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. त्याचप्रमाणे तुम्ही मला वैयक्तिकही संपर्क साधू शकता. निश्चितपणे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील, शंका निरसन केलं जाईल. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.